झोप झाली का? नाही ते ते झोपायला लागलं ना काल ते बघ ना बिचारा. याला झोप लागली नसेल रे बिचारायला. नसेलच लागली. आता बघ पूजेची तयारी कशी पटापट करतो ते. प्रीती, या घरातली मोठी सून आहेस तू आणि मोठ्या सुनेच्या खूप जबाबदाऱ्या असतात. हळूहळू तुला सांगेनच मी सगळं. आज आपण दूध उतू घालवणं ही प्रथा करणार आहोत. आपल्या घरातल्या सगळ्या प्रथा खूप जबाबदारीने आणि मनापासून केल्या जातात. आजची ही प्रथा तुझी जबाबदारी आहे असंच समज. हो आत्या. आणि प्रथा दिसायला खूप साधी असली ना तरी खूप महत्वाची आहे. दूध असं पांढरशुभ्र उतू गेलं ना की असं म्हणतात की धनधान्य, सुख, समृद्धी, आनंद घरामध्ये दुधासारखाच उतू जात असतो, भरभरून राहत असतो. आणि दूध उतू जाणं म्हणजे गृहलक्ष्मीचं आणि माता अन्नपूर्णेचं घरात आगमन झालं आणि तिचं वास्तव्य आहे असं म्हणतात. आपण सुरुवात करायची. आता आपल्याला चूल पुसून घ्यायची. आपल्याकडे चूल म्हणजे आता शेगडीत चूल म्हणायची. ती छान आधी पुसून घे. हां, पडकं दे ग ते जरा, टॉवेल दे. शेगडी छान पुसून घे आणि तिला हळद कुंकू व्हा, अक्षत व्हा आणि फुल व्हा. आता अक्षत व्हा. आता चुलीच्या शेजारी ना एक छोटीशी रांगोळी काढ. आता देवी अन्नपूर्णेचं स्मरण कर आणि तिला नमस्कार कर. हे अजिबात आवडत नाहीये मला, पण सगळ्यांसमोर हे असंच सोंग चालू ठेवावं लागणार आहे मला. एकदा का या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला ना की मग सुरू होईल प्रीतीचं राज्य. यांची अशी अवस्था करेल ना की शेवटी मरणाची पण भीक मागतील हे माझ्यासमोर.